करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास 9वा आत्मविवरण नाम श्रीराम समर्थ. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मजगे हे तो प्रगटची आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. कार्याला सुरुवात झालेली आहे. मन आपलं चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रथमतः आपण प्रार्थना बोललो. का प्रार्थना बोललो? कारण मन चंचल आहे म्हणून. प्रार्थना बोलून झाली, स्मरण केलं. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे पाहायला गेलो, लोकांची मतं आपण जाणून घेतली, लोकांचा विचार आपण जाणून घेतले, परंतु आपल्याला काही मिळाले नाही. आजचा समाज उत्तमाचा. आपण ऐकतो खरं, परंतु ऐकल्याप्रमाणे वागत नाही, ऐकल्याप्रमाणे ते कळून घेत नाही. समर्थ म्हणाले, ऐकल्याविने कळले, शिकल्याविने शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ कार्य प्रत्यक्षपणे कार्य करून घेणारा श्री सद्गुरू आहे. एक जय म्हणजे आपला जय, आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. तो कोणाला दिसत नाहीये, तो आपल्या अंतरी. म्हणून समास जो 9वा दाखवला, आत्मविवरण. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. आपण उत्तम प्रकारे जे ग्रंथ आहेत त्यांना ग्रंथ म्हणतच नाही. हा ग्रंथ नीट वाचला पाहिजे, नीट घडला पाहिजे. हा आपला देह म्हणजे ग्रंथ आहे. आपण पुस्तकच म्हणतो, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे पुस्तक आपण वाचलं, दिलं रद्दीला, परंतु हा ग्रंथ आहे. या ग्रंथातून उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त पुरवलं जातं, सामर्थ्य प्राप्त होत असतं. पुस्तकातून सुद्धा ज्ञान प्राप्त होत असतं. परंतु आपण ते पुस्तक वाचल्यावर पुन्हा पुस्तक वाचतो का? नाही आहे. परंतु त्या पुस्तकातून तेवढंच महत्त्व प्राप्त होईल. परंतु या ग्रंथातून आयुष्य कसं जगायचं, आयुष्याचं संपूर्ण विवरण, आयुष्याचं संपूर्ण महत्त्व आपल्याला या ग्रंथामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून दशक 13वा नामरूप आणि समास 9वा आत्मविवरण नाम. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मजगे हे तो प्रगटची आहे. समर्थ म्हणतात, आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. आता विचार करा, आपल्या अंतरी कोण आहे हो? आपल्याला चालवणारा कोण आहे? आपल्याला प्रत्यक्षपणे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारा कोण आहे? आपल्या हातून कार्य करून घेणारा कोण आहे? आपण त्यालाच विसरलो. परंतु त्याला सुद्धा, त्या भगवंताला सुद्धा प्रत्यक्षपणे जळी स्थळी काष्टी पाशानी जेवढे सजीव सृष्टी आहे त्यामध्येच प्रवेश करायला लागतो ना. कारण का? आत्मयास शरीर योगे. त्या आत्म्याला प्रत्यक्षपणे शरीरामध्येच प्रवेश करावा लागतो. आणि उद्वेग चिंता करणे लागे. अनेक प्रकारची चिंता असतात, चिंता करावी लागते. शरीराच्या योगाने उद्वेग आणि शरीराच्या योगानेच आत्मा जगतोय. बघा काय भाग दिला असेल. जोपर्यंत आपल्या या देहाची किंमत आहे, जोपर्यंत आपल्या या देहाची पुण्याई आहे ना,
तोपर्यंत तो वास्तव्याला आहे. संपूर्णपणे या देहाची काळजी करणारा तो आहे. आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर आपल्याला बरोबर घेऊन जाणारा आणि घरी बरोबर घेऊन येणारा तोच आहे. बरोबर आहे की नाही? कुठे मध्ये संकट जरी उभं राहिलं तरी संकट दूर करणारा तोच आहे. आणि जेव्हा आपली पुण्याई संपेल, शिल्लक संपेल, तेव्हा तो बरोबर आपल्या शरीरातून बाहेर जाईल. कसा भाग ऐकायला मिळतं? अंगावरचे काटे उभे राहतात. परंतु 84 लक्ष योनी फिरून आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहाची किंमत आपल्याला कुठेही करता येणार नाही. म्हणून शरीरयोगी आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविन चेतना देहास कैची. समर्थ म्हणाले, देहाने जर अन्न खाल्लं नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही. आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. कसा भाग दिलेला आहे? आपला देह ज्यावेळी भुकेलेला असतो, जेव्हा भूक लागते तेव्हा प्रत्यक्षपणे आपण किचनमध्ये जात असतो की नाही? सतत फेऱ्या मारत असतो. काहीतरी असेल, काहीतरी फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल, असं आपण करत असतो आणि ते जे मिळेल ते आपण खात असतो. भूक लागलेली आहे आणि आपल्याला एखादं काम आलेलं आहे, आपण ते काम करणार का? आणि जरी केलं तरी मन लागेल का? नाही. देह अन्नची खाईना. अहो, ते देह प्रत्यक्ष जर पाहायला गेला तो अन्न खायला मागत नाही. हा भाग या देहावरती चाललेला आहे. हा देह प्रत्यक्षपणे अन्न खायला तयार होत नाही आहे. परंतु तरी आत्मा कदापि जगेना. मग आपल्याला अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागलेली आहे, परंतु आपण काहीच खाऊ शकत नाही, शरीर साथ देत नाही, मग आत्मा कधीही जगू शकत नाही. आपण जर एक वेळ जर जेवलो नाही ना, तो दुसऱ्या दिवशी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कसं तरी होतं. असं का होतं? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आत्म्याविन चेतना देहास कैची. आपल्या चेहऱ्यावर बघा जे टवटवीतपणा आहे ते येईल का? नाही येणार. कारण का? भाग कसा दिलेला आहे? जसं फूल असतं बघा, फूल जशी कळी असते, कळीनं बरोबर पाणी आणि माती मिळाली, सूर्यप्रकाश मिळाला, तर बघा प्रत्यक्षपणे ते फूल टवटवीत फुलत असतं. परंतु या देहाला जर पाणी नीट मिळालं नाही, अन्न मिळालं नाही, अन्न खाल्लेलं जर पचत नसेल, तर बघा बरोबर चालेल का? नाही चालणार. जसं गाडीमध्ये पेट्रोल डिझेल असतं ना, CNG असते, हवा बरोबर भरलेली असते, इंजिन जर बरोबर असेल तर बरोबर गाडी आपल्याला साथ देईल. तसंच आहे. मग आत्मा कदापि जगेना, आत्म्याविन चेतना देहास कैची. मग आपल्या चेहऱ्यावर नूर येईल का हो? किती आपण मेकअप केला तरी त्या मेकअपला अर्थ येईल का? कारण का? अंतरीचा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आपल्या अंतरीच क्रोध आहे, मन लागत नाही. मग वरून कितीही मेकअप जरी केला तरी काही साध्य होणार नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. उभय योगे कोणी एक कार्य चाले. समर्थ म्हणाले, हे एका वेगळे एक, देह आणि आत्मा यांना वेगळं करावं म्हटलं तर ते निरर्थक ठरतं. या दोन्हींच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडत असते. आपण विचार करतो, अरे देहामध्ये आत्मा आहे आणि तोच आत्मा जर आपण बाजूला ठेवला तर देह कार्य करेल का? अहो, देह जिवंत तरी कसा राहील? विचार करा. झाड आहे, एवढं मोठं वृक्ष आपल्याला पाहायला मिळतं, झाडाची पानं दिसतात, फांद्या दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात, परंतु झाडाचं मूळ कुठं आहे? अहो, झाडाचं मूळ प्रत्यक्षपणे त्या जमिनीमध्ये आणि त्या मुळामध्ये प्रत्यक्षपणे भगवंत आहे. बरोबर की नाही? सामर्थ्य आहे ना. आणि जेव्हा त्या झाडाचं आयुष्य संपतं, त्यातून बघा बरोबर परमेश्वर निघून जातो आणि ते झाड आपोआप सुकलेलं पाहायला मिळतं. मग त्या झाडाला किंमत आहे का हो? नाही आहे. मग तसंच आहे.
हा भागसुद्धा आपल्याला समर्थाने उत्तम असा दिलेला आहे. हे एका वेगळे एक नाही आपण करू शकत. दुधामध्ये पाणी जर आपण मिक्स केलं आणि जर आपल्याला सांगितलं दूध बाजूला कर आणि पाणी बाजूला कर, नाही करता येणार. तेवढं भलं मोठं सामर्थ्य कोणाला दिलं आहे? कुठल्या पक्षाला दिलं आहे? राजहंस पक्षी. तो बरोबर बघा दूध वेगळं करतं आणि पाणी वेगळं करतं. बाकी कुठल्या प्राण्यांना आणि पक्षींना नाही आहे. प्रत्येकानं प्रत्येकाची अवगत कला प्राप्त करून दिलेली आहे, परंतु करू जाता निरर्थक. मग आपण कितीही जरी प्रयत्न केला ना तरी ते निरर्थक जाणार आहे, वाया जाणार आहे. उभय योगे कोणी एका कार्य चाले. बघा कार्यकर्ता कोण आहे, करविता कोण आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. देहाला नाही चेतना, समर्थ म्हणाले, आत्म्यास पदार्थ उचले ना, स्वप्न भोजने भरे ना, पोट काही. समर्थ म्हणाले देहाला नाही चेतना, देहाला चेतना नाही आहे आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्न भोजनाने काही कोणाचं पोट भरत नाही. आता जर आपण पाहायला गेलो, आपण कार्य केलेलं आहे, बरोबर आहे, शाबासकी कोणाला मिळालं? आजूबाजूचे जे लोक येतील, आपले नातेवाईक येतील, मित्रपरिवार येतील, शाबासकी कोणाला देणार? वाहवा कोणाची होणार? देहाची होणार. जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचीच होणार ना. का त्या भगवंताचं होणार आहे? नाही आहे. परंतु आपण जाणून घेतलं पाहिजे, कारण या देहाकडून कार्य करून घेणारा कोण आहे? तर भगवंत आहे. कारण आत्म्याला पदार्थसुद्धा उचलता येणार नाही आहे. आपण जर पाहायला गेलो, आपण अजूनपर्यंत म्हणतो देव कुठे आहे, देवाचा पत्ता कुठे आहे? देव आहे, आपल्या अंतरीच आहे. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर, बरोबर की ना. म्हणून प्रत्यक्ष स्मरणाने आपल्याला पाहायला जर गेलो तर आत्म्यास पदार्थ उचलेना कसा भाग दिलेला आहे. स्वप्न भोजने भरेना, पोट काही. आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, दिवसा ढवळ्या आपल्याला स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नामध्ये आपण अनेक प्रकारचे विचार करत असतो. अहो त्या विचाराने आपलं पोट भरेल का हो? आपण हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये मी त्या टेबलावर बसलो, सर्व प्रकारे ऑर्डर मागवली, परंतु ज्या प्रकारे ऑर्डर आली त्याप्रमाणे मी भरपेट जेवलो, फक्त विचार केला, पण यातून आपलं पोट भरणार आहे का? बघा काही माणसं विचारांमध्ये हसत असतात, काही माणसं विचारामध्ये दुःखी असतात, रडत असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुखदुःख असतं, परंतु आपण समजून घ्यायचं, स्वप्न भोजने भरेना, पोट काही. आपण कितीही जरी प्रयत्न केलं तरी त्या प्रयत्नांचं फळ आपल्याला कष्टेविना फळ नाही, केल्याविना होत नाही. प्रत्यक्षपणे कष्ट करावे लागते, तरच त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळेल. नुसतं दिवा स्वप्न पाहून कधीही साध्य होणार नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो, परंतु देहामध्येही असतो, निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. आत्मा स्वप्नावस्थेत जातो, पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोय. हा केवढा चमत्कार बघा. आता एखादी मच्छर असेल बघा, किंवा एखादी माशी असेल, ते आपल्याला बघा सतवते, बरोबर. नक्की बघा, आपण पाहावे आपणासे. आपण जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ती मच्छर इकडून तिकडून फिरत असते, एकच असते, परंतु ती सारखी इकडून तिकडून फिरत असते. ती आपल्याशी कधी मरत नाही. आपण प्रयत्न करतो ती इथून घराबाहेर जाऊ दे, किंवा एकदा आपण काय करायची, ती मच्छर बाजूला काढायची, परंतु नाही. परंतु ज्यावेळी आपल्याला झोप लागते त्या झोपेमध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे डुलकी घेत आहोत किंवा बेडवर झोपलेलो आहोत, जमिनीवर झोपलेलो आहोत, आणि त्याच वेळी ती मच्छर येते. आणि ती मच्छर आल्यानंतर आपण बरोबर आपला हात त्या मच्छरवर जातो आणि मच्छर बरोबर मारली जाते. म्हणजे विचार करा, जिवंतपणे आपल्याला मारता आली का? नाही आली.
परंतु झोपेमध्ये बघा प्रत्यक्षपणे त्या मच्छराकडे हात नेणारा कोण आहे? नेम तरी बरोबर कसा लागला? म्हणजे अर्धवट झोप. स्वप्न आहेत, आपण स्वप्नामध्ये हसतोय, स्वप्नामध्ये रडतोय, स्वप्नामध्ये किंचाळतोय. समर्थ म्हणाले, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. बरोबर की नाही? भाग कसा दिलेला आहे? अन्न रसे वाढे शरीर, शरीराप्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानळती. समर्थ म्हणाले, अन्न रसाने शरीराची वाढ होत असते. आता जर आपण अन्न खाल्लेच नाही तर शरीराची वाढ होणार आहे का? नाही. आपण जे खातोय ते जर शरीराला लागलेच नाही तर आपल्याला काय मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून समर्थ म्हणाले, अन्न रसाने शरीराची वाढ होत असते. आता रक्त जर पाहायला गेलो, रक्ताची फॅक्टरी आहे का कुठे? बघा, जगामध्ये रक्ताची फॅक्टरी आहे, इथे रक्त मिळेल? नाही आहे. जे आपण खात आहोत त्यानेच आपल्याला रक्त पुरवठा होत असतो. हा भगवंताने दिलेला योग्य मार्ग आहे. परंतु आपण बघा खायला मागत नाही. आता लहान लहान मुलांना मुलींना जर बोलायला गेलो तर ते सुद्धा खायला मागत नाही. त्याशिवाय जेवण जाईल कसं? त्याशिवाय पदार्थ जातीलच कसे? पोट भरेल तरी कसं? हे आपण पाहिलं पाहिजे. शरीराप्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानळती. आता जेव्हा आपलं बालपण असतं, बालपणामध्ये आपण काहीही खातो, मिळेल ते खात असतो. परंतु थोडे मोठे झाल्यावर हे नको मला, ते नको, ते नको मला, हे नको, आपण असं करतो. परंतु ज्यावेळी आपण वृद्धावस्थेत येतो त्यावेळी आपण लहानप्रमाणेच आपण जगत असतो. वयाचा जर विचार जर बाजूला केला ना तर नक्की आपल्याला बालपण तेव्हाच आठवत असतं. उत्तम द्रव्य देह खातो, देहयोगी आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. आता देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले तर देहाच्या योगाने आत्माही भुलतो. आता आपण जर पाहायला गेलो, आपण जर वाईट प्रकारचे द्रव्य सेवन केले, विषय वासना आड येते आणि जे आपल्याला खायचं नाही ते आपण खात राहिलो तर ते आपल्या शरीराला चांगलं आहे का? नाही हो, ते हानिकारक आहे. तिथे लिहिलेलं असतं, परंतु लिहून वाचून आपण ते पदार्थ सेवन करत असतो. मग शेवटी आपण आपल्या आयुष्यातून दिवस कमी करून घेत असतो. आयुष्यातून पुन्हाही आपण वजा करत असतो. जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्यातून सुद्धा आपण बघा त्या उन्मत्त द्रव्याने संपूर्ण आयुष्य ढासळून नेत असतो. मग शेवटी विस्मरणामुळे त्याला कशाची शुद्धी राहत नाही. बरोबर की नाही? एखाद्या विषय वासनेमध्ये जर देह अडकला ना तर त्या देहाला सुद्धा बघा प्रत्यक्षात शुद्ध राहत नाही. मी काय करून ठेवलेलं आहे, मी काय करून बसलेलो. पहावे आपणसी आपण. देहाने घेतले विष, आत्मा जाय सावकास, वाढणे मोडणे आत्मयस नेमस्त आहे. समर्थ म्हणाले, देहाने का घेतलं विष? तर यथावकाश आत्मदेह सोडून जातो. वाढ आणि क्षय देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागते. आता विचार करा, जर एखादं काम आपल्या मनाप्रमाणे झालं नाही तर आपल्या देहाची आपण किंमत सुद्धा करत नाही. भगवंताने नरदेह जो प्राप्त करून दिलेला आहे तो फुकट जाता कामा नाही हो. या देहाची आपल्याला किंमतच नाही आहे. आपण आपल्या आयुष्याला कंटाळून आपण बघा विष प्राशन करतो. देहाने विष घेतले, देहाने घेतले विष, आत्मा जाय सावकाश. मग आत्मा तिथे राहील का हो? आपल्या हातून काय घडलेलं आहे? अहो, आपण टोकाचा निर्णय घेतो. असा कोणता प्रसंग येतो तिथे आपण सावध असणं गरजेचं आहे. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही हो. आयुष्य जगता आलं पाहिजे. वाढणे मोडणे आत्म्याचं नेमस्त आहे. मग वाढ आणि क्षय जर आपण पाहायला गेलो तर निश्चितपणे भोगावं लागतं. वाढणे मोडणे जाणे येणे,
सुखदुःख देहाची नि गुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मया सगळ्या. या समासामध्ये समर्थाने उत्तमाचा भाग दिले. वाढणे, मोडणे, जाणे येणे, देहाच्या योग्याने सुखदुःख ही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागतं. आता बघा, आपण रस्त्याने जात चाललेलो आहोत, पायामध्ये बघा आपण बुटा किंवा चप्पल घालून जातो आणि आपला पाय स्लिप होतो किंवा पाय घसरतो. लगेच आपण काय बोलतो, पाय चमकला, पाय लचकला, पाय मोडला, आला कंटाळा, आला त्रास. ओके. दुसरी गोष्ट, एखादा हाड बघा प्रत्यक्षपणे हाडाला जर मार लागला, आले दुःख. अहो प्रत्यक्षपणे सुखदुःख ही कोणाच्या वाटेला नाही आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, वाढणे, मोडणे, जाणे येणे. येताना जाताना प्रवास करत असताना उत्तम प्रकारे जाणं येणं गरजेचं आहे ना. नाना प्रकारे भोगणे आत्म्या सगळे. आत्म्याला सुखदुःख आहेतच, ते भोगणंच आहे ना. वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्याचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे. आता बघा कसा भाग दिलेला आहे. वारुळ म्हणजे पोकळ आणि मुंग्याचाच मार्ग पोकळच असतात, तसं केवळ हे शरीरच जाणावे. आता मुंग्यांमध्ये सुद्धा भगवंतच आहे. अहो मुंगी केवढीशी आपल्याला डोळ्यांनी न दिसणारी आहे ना. जर आपण उभे राहिलो तर आपल्याला कुठे कुठे आपण करत असतो, परंतु ते बघा मुंगी, आणि त्या मुंगीमध्ये असणारं भगवंत कसा बरोबर नेत आहे, कशी त्याने शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. नाही तर आपला हा देह शिकवण देऊन सुद्धा, संस्कार असून सुद्धा आपण आपल्यामध्ये प्रत्यक्षपणे अधोगती पाहायला मिळते. कारण का, भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया. आता कुठे आपण लग्न समारंभामध्ये गेलो किंवा कुठला कार्यक्रम असेल, हळद असेल, काही ठिकाणी बघा भुपे जेवण लावलेलं असतं की नाही, असतं. अहो तो आपल्या एखादा व्यक्ती जर आपल्या पुढे गेला, एखादा मुलगा आपल्या लाईनमध्ये घुसला, आपण त्या प्लेट घेतलेली आहे आणि जर एखादा मुलगा किंवा बघा मुलगी पुढे गेली, आपण त्यांना किती ओरडतो. तुम्हाला लाईन बघता येत नाही काय, एवढी माणसं आहेत, हे करतायत. अहो सर्वांना मिळणारच आहेत ना. मिळणार आहे की नाही, नक्कीच मिळणार. तो लाईन सोडून पुढे जातो, लाईनमध्ये उभा आहे, रांगेमध्ये उभा आहे, तो प्लेट घेतो, 2 वाट्या घेतो, चमच घेतो आणि पुढे जातो. आणि कोणी काय बोललं की हा मध्ये घुसला, ही मध्ये घुसली, फक्त काय करतो, बोलत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर विचार जर केला, बघा वारुळ म्हणजे पोकळ. आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, मुंग्यांचं वारूळ. सहजासहजी मुंग्यांना शिकवण कशी प्राप्त करून दिली. आपण जर विचार केला, एखादी साखरेची पोती असते बघा, त्या साखरेच्या पोतीमध्ये प्रत्यक्षपणे साखर भरलेली असते. मुंग्यांना सांगावं लागत नाही, ते बरोबर एकामागून एक येत असतात. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर एक एक साखरेचा कण घेऊन निघून जातात. त्यांच्यामध्ये कधी कटकट पाहायला मिळाली? कधी त्यांनी लाईन ब्रेक केली, लाईन तुटली आहे का? नाही ना. ते बरोबर जातात, बरोबर येतात. त्यांना कशी शिकवण प्राप्त करून दिलेली. परंतु आपला हा देह लाईन सोडून जाणार आणि कोण पुढे गेला तर बोलून दाखवणारा सुद्धा. म्हणून वारुळ म्हणजे पोकळ आणि मुंग्यांचं मार्गाची सकळ आपण शिकलो पाहिजे. शरीर नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सकटा, दाटल्या नाडी. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. शरीरात नाड्यांचा गुंताडा असतो, बरोबर की नाही. आपण नाडी हाताची पाहतो, शरीरामध्ये असणाऱ्या नाड्या पाहत असतो, गुंताडा असतो. रक्तप्रवाह बरोबर सुरळीत व्हावा यासाठी. परंतु त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान तोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली असते.
आपण शरीरामध्ये जर पाहायला गेलो, बघा प्रयोगशाळेमध्ये आपल्याला दाखवत असतात, परंतु आपण जर विचार केला त्या नाड्यांमध्ये बरोबर बघा जे काही हवं आहे, रक्तपुरवठा बरोबर ते सुरळीत करून घेणार आहे. आपण जे खात आहोत ते बरोबर जात आहे. आपण जे पाणी पितो ते बरोबर बघा ते नाड्यांवाटेच जातं ना. म्हणजे भाग कसा दिलेला आहे, शरीरी नाडीचा खेटा गुंताळा झालेला आहे. अहो एखादा आपल्याला रील असतो बघा, आणि त्यातला तो धागा असतो, तो धाग्याचा जो बंडल असतो त्या बंडलातून आपल्याला तो धागा मोकळा करायचा असतो, तरीसुद्धा आपल्याला करता येत नाही. आपण तो अर्धवट घेतो आणि तसाच ठेवतो. प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो, त्यास वायू प्रवर्ततो श्वासोच्छ्वासे. आता प्राणी अन्नोदक घेतो ना, मग त्याचा अन्नरस होतो, मग त्याला वायू आणि श्वासोच्छ्वासाचे योगे प्रवर्तते. मग विचार करा, ज्यावेळी आपण अन्न खाऊ, पदार्थ खाऊ, तेव्हा आपल्याला अन्नरस मिळणार आहे. आपण जे अन्न चावून चावून खातो त्या अन्नरसाने आपले शरीर वाढत असतं. जर आपण सडगीळ केलं, मिळालं खाल्लं तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आपण ते पदार्थ चावले गेले पाहिजे. त्यातूनच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे रक्तपुरवठा, रक्त, अन्नाचं रस बघा प्रत्यक्षपणे मिळत असतं. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवनासरीचा जाणं आत्मही विवरे. नाड्यांच्याद्वारे अन्नरस सर्व शरीरभर बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर सुक्त. आता अन्नरस शरीरभर कसं पसरतं याचा भाग समर्थांनी दिलेला आहे. जर विचार जर केला, अन्नरस सर्व शरीरभर कसा पसरतो. आपण जे खातो, डोक्यातल्या केसापासून ते पायातल्या नखापर्यंत संपूर्णपणे रक्तपुरवठा होत असतो. का आपण जे खातो ते फक्त पोटापर्यंतच जातं का? नाही. हाताच्या नखापासून ते पोटाच्या पायाच्या नखापर्यंत बघा प्रत्यक्षपणे रक्तपुरवठा होत असतो. कशा प्रकारे मार्ग प्राप्त करून दिलेला आहे त्याचा तोची जाणीव हो, बरोबर की नाही. त्या जीवामध्ये वायू खेळत असतो. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आणि त्या नाड्यांमध्ये बघा प्रत्यक्षपणे तो श्वास आपण घेतलेला आहोत तो बरोबर पोचला जातो आणि तो पुन्हा बाहेर सोडला जातो. तेव्हाच आपण दुसरा श्वास घेऊ शकतो, बरोबर की नाही. म्हणून वायूमध्येही आत्मा सर्वत्र विचारत असतो आणि विवरत असतो. प्रत्यक्षपणे त्याचा भाग, त्याचं कार्य समजण्याच्या पलीकडे आहे. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. जर तहानेने शरीर सुकलं तर हा विचार आत्म्याला कळत असतो, मग तो शरीरास उठून उदकाकडे चालवत असतो. आता विचार करा, आपला शरीर, आपला देह घराबाहेर पडलेला आहे, आणि घरातून बाहेर पडलेला असताना बघा आपण प्रवास करायला निघालेलो आहोत, आणि प्रवास करत असताना आपल्याला तहान लागली. आता तहान लागली की घसा कोरडा पडतो, आणि नंतर बघा शरीर पूर्णपणे सुकलं जातं. मग आता आपल्याला सुद्धा कळलं, अंतरीचा अंतरात्मा त्याला सुद्धा कळलं आलं. मग ते शरीर उठून मग पाण्याच्या दिशेने चालायला लागतं. जिथे पाणी मिळेल तिथे आपण जात असतो. आणि बघा प्रत्यक्षपणे बॉटल असेल किंवा पाणी, नळाला पाणी असेल ते आपण पाणी घेत असतो. किती बरं वाटतं. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, उदक मागे शब्द पोलवी, मार्ग पाहून शरीर चालवी, शरीर अवघेच हलवी प्रसंगानुसार, शब्द बोलून पाणी मागतो, मार्ग पाहून शरीरात चालवतो, आणि प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तोच करतो. आता शब्द बोलून जर पाणी मागत असेल, उदक मागे शब्द बोलवी आणि मार्ग पाहून शरीर चालवे.
आता आपल्याला कुठे जायचं आहे, जिथे जायचं आहे तिथे आपण बरोबर जातो, बरोबर की नाही. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, प्रसंगानुसार सर्व शरीराची हालचाल करायची, साधं काम नाही आहे, बरोबर ना. मग प्रसंगानुसार सर्व शरीराची हालचाल आपण स्वतःहून करूच शकत नाही. जिथे आपल्याला जायचं आहे, आता हाताचं काम आहे, त्या हातच आपण करणार ना. पायाने चालायचं आहे, बघा प्रत्यक्षपणे चालवणारा तोच आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, बायकांत म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणले, पायांत भरून चालविले तातडी तातडी. बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की हे झालं झालं, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो, तोच पायात भरून त्याच भराभर भराभर चालवत असतो. आता बघा, पुरुष आणि स्त्री प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंत आहे. जेवण तयार झालेलं आहे हे पाहून बघा आपण जेवायला बसतो, आणि जेवण करून झाल्यानंतर पुन्हा आपण बघा भराभर चालायला लागतो. तिथपर्यंत आपण काय म्हणतो, अंगात ताकद नाही आहे, अंगात बळ नाही आहे. त्यास पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हातांकरवी आरंभिले आपोषण. बघा, तोच पानावर आणून बसवितो. आता ताट भरलेलं आहे, त्या ताटावरती बसायला तोच लावतो ना. ताट वाढलेलं आहे, त्याच्या नेत्रातून भरून भोजनपात्र पाहतो, डोळ्यांनी आपण पाहतो की नाही, तोच पाहतो, आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लावतो. मग आपण बघा हाताने ते पाणी घेतो आणि ताटाभोवती फिरवत असतो. तेव्हा आपण श्लोक म्हणायचा बाई, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरे नोहे जाणीचे यत्न कर. म्हणजेच हा श्लोक म्हटल्यानंतर आपण जे बघा प्रत्यक्ष आपल्या पुढ्यात जे वाढलेलं आहे ते जर आपण खायला सुरुवात केली तर ते आपल्या शरीराला उत्तम प्रकारे लागल्याशिवाय राहणार नाही. हाताकरवी ग्रास उचलवी, समर्थ म्हणाले, मुखी जाऊन मुख पसरवी, दातांकरवी चाववी नेटे नेटे. आता सर्व प्रकारे करून घेणारा कोण आहे, हातामध्ये घास उचलायला लावणारा कोण आहे, मुखापर्यंत आणणारा कोण आहे, आणि त्याच वेळी मुख उघडणारा कोण आहे, आणि दातांकडून नीटपणे अन्न चावून घेणारा कोण आहे, हे पाहिलं पाहिजे. हे का आपलं काम आहे का हो, नाही, आपल्याकडून होणार पण नाही आहे. जर अंतरीचा अंतरात्मा नसेल ना, अहो साधं बघा शरीरामधलं जो बोट आहे तो सुद्धा आपला हलवता येणार नाही. म्हणजे विचार करा, आपण जिवेमध्ये खेळे, पाहातो परिमळ सोहळे, केस खाडी खडाकळे तात्काळ थुंकी. जीवात्मास जिवेमध्ये खेळून स्वाद घेतो, नाकाने सुवासाचे सुख उपभोगितो. कदाचित अन्नात केस काडी खडा असल्याचे कळून आले की तो तात्काळ थुंकतो. आता विचार करा, आपल्याला एखाद्या पदार्थाची चव लागली, कशा प्रकारे आपल्याला कळते, आपण ते डोळ्यांनी पाहतो, आणि ज्यावेळी ती आपण चव घेतो त्यावेळी आपल्याला बघा जशी जिभेला चव असते त्याप्रमाणे आपल्याला कळत असते की गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, तिखट आहे, अशा आपल्याला चव समजत असते. मग ते कशाचा, तर जिभेमध्ये सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. आता आपण ते चांगलं आहे का वाईट आहे हे कशामुळे आपल्याला कळेल, तर नाकाने सुगंध येत असतो का दुर्गंध येत असतो. कालचा भात राहिला असेल किंवा कालची भाजी राहिली असेल, उद्या खायचं असेल तर ते चांगलं आहे की नाही, का वास आंबल्यासारखं येतो ते आपण पाहतो की नाही. डायरेक्ट आपण खायला बसतो नाही आहे, बरोबर की नाही. जर कदाचित त्या अन्नामध्ये एखादा केस असेल, काडी असेल, खडा असेल, आणि तो आपण जेवत असताना बघा प्रत्यक्षपणे खडा, काडी किंवा केस जर आला तर लगेच आपण तो अन्नाचा थुकतो की नाही. म्हणजे आपल्याला समजून जायला हवं,
आता खडा आला किंवा केस आला, काडी आली, आपण दुसऱ्यांवर राग काढून उपयोग काय? तो खडा काढायचा, बाजूला ठेवायचा, काडी घ्यायची, बाजूला ठेवायची. आळणी करता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे, डोळे लावून पाहू लागे रागे रागे. आता रशामध्ये जर मीठ कमी पडला किंवा भातामध्ये मीठ कमी पडला किंवा चपातीमध्ये मीठ कमी पडलं, अहो बायकोवर राग काढण्यापेक्षा बरणीतून मीठ घे आणि रशात टाक. डोळे तावून पाहू लागे, अगं हे काय केलंस तू, हे काय केलं? अहो पदार्थ आळणी झाला असेल तर लगेच मीठ मागतो, कोणी असो, नवरा असो किंवा बायको असो. पण भाग समजून घ्यायला हवं. गोष्टी लागताच आनंदे, गोड नसता परमखेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयसी. पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होत असतो, गोड नसेल तर त्याला दुःख होत असतो. म्हणून एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर अंतर्यामी बघा प्रत्यक्षपणे राग आणि क्रोध भरल्याशिवाय राहत नाही. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि कोकी. बघा भाग कसा दिलेला आहे. अन्न प्रकार, अनेक पदार्थ आपण पाहायला मिळत असतात. ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते, अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करत असतो. पदार्थ तिखट असेल तर तो डोकंसुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपटत असतो, कारण त्याला गोड खायची सवय असते. आणि एखादा तिखट पदार्थ दिला की तो डोक्यावर काय हात मारेल, अनेक प्रकारचे बघा विषय काय मांडेल. म्हणून मिरपुडी घातली फार, कायसे करती खापर, जिवे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे. आता मिरपुडी जर जास्त घातली तर बघा प्रत्यक्षपणे जी जीभ आहे त्याची अवस्था काय होईल, आणि त्या जिभेतून आपल्या मुखातून चांगले शब्द येतील का? हो नाही ना. आज्य उदंड जेविला, सवेचा ताम्या उचलिला, गळगळ घेऊ लागला सावकास. आता काही खाल्लं की तहान लागतेच, परंतु स्वतःच्याच हाताने तांब्या उचलून घटाघटा पाणी पिऊ लागतो. आता का? कारण पाणी तर प्यायलाच लागेल, कारण मिरपुडी घातली फार, बरोबर की नाही? तिखटपणा जायला हवा. देही सुख दुःख भोगता, तो एका आत्मची पाहता, आत्म्याविन देह ऋता मडे होय. देहात सुख दुःख भोगता एकच आत्मा असतो. आत्मा नसेल तर देहाचा काहीच उपयोग होत नाही. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोक्य तुकी व्यक्ती, तदंतरी आत्मा. समर्थ म्हणाले मनाच्या अनंत वृत्ती, जी जाणते तीच जाणीव वृत्ती, आणि तोच आत्मा आहे. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी अंतरात्मा असतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे. जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात. जो सर्वांना चालवतो त्याला सर्वात्मा म्हणत असतात. हुंगे चाके ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तात्काळ होय. तोच हुंकतोय, तोच चाकतोय, तोच ऐकतोय, तोच पाहतोय. नरम काय कडक काय तोच ओळखतोय, थंड काय गरम काय ते तात्काळ समजत असते. सावधपणे लागवी, बहुत करी उठाटेवी, या धूर्ताच्या उगवी, धूर्त्याची करी. सावधपणाने आणि चपलतेने तो अनेक उठाटेवी करत असतो आणि या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. वायो धुळी होऊन येतो, वायो सारिका परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन येतो, परीही जाये. समर्थ म्हणाले वाऱ्यासोबत सुगंध पण येतो आणि दुर्गंध पण येतो, पण थोड्या वेळाने तो निघून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते आणि तीही नंतर निघून जाते. शीत उष्ण वायो सरीसे, श्वासे अथवा कुवासे, अशी जे परी सावकासे, तगणे न घडे. वाऱ्याबरोबर शीत आणि उष्ण, थंड आणि गरम, सुवास आणि दुर्गंध येत असतात आणि ते नाहीसे पण होतात, टिकून राहत नाही. वायोसरीचे रोग येती, वायोसरीचे भूते धावती, धूर आणि दुकटे येती, वायोसवे. आता वाऱ्याबरोबर रोगजंतू पण येत असतात,
वाऱ्याबरोबर भूतेसुद्धा धावत असतात. धूर आणि धुकेसुद्धा वाऱ्याबरोबर पाहायला मिळत असतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तेगेना, आत्म्याची चपळता जाना अधिक आहे. समर्थ म्हणाले. आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, वाऱ्याबरोबर काहीच टिकून राहत नाही. आत्म्याबरोबर वायूसुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि वायूपेक्षा आत्म्याची चपळता जास्त आहे. वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदे येईना. आता वाऱ्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे पदार्थ आड येतो, वायू आड येतो, पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जातो आणि आत्म्याचा कठीणपणा पाहून गेला की इतका कठीण आहे की तो छेदल्याशिवाय राहत नाही. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मौनेची अंतरी समजे विवरो न पाहता. आता आत्मा जराही आवाज करत नाही, परंतु मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा जरी प्रयत्न केला तर त्याने अनुसंधान करण्यास कळून येत असतं. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. समर्थ म्हणाले. आत्मा जराही आवाज करत नाही आणि त्यामुळे शरीरात जर सुख दिलं तर ते आत्म्याला पावत असतं आणि शरीराच्या योगेच त्याला समाधान मिळत असतं. देहा वेगळे नाना उपाये, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे भासेना देहाचिनी. आता बघा आत्म्यास पावत नाही आणि आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारे समाधान पावत असते. जर आपण पाहायला गेलो तर देहा वेगळा उपाय नाना नाही ना. म्हणजेच समर्थ म्हणाले, देह आत्मयाचं कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडुनुक यास होय. देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागलं तर अनेक प्रकारे दिसून येतं. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक केली जाते. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेक त्रैलोकी पवाडे देहात्मयोगे. दोन्ही एकत्र असतात. देह पण आत्मा, देह पण सोबत असतो आणि आत्मा पण सोबत असतो. मग तेव्हा उदंड कार्य घडते. ते जर वेगळे झालं तर काहीच घडू शकणार नाही आहे. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव नक्कीच घेता येतो. म्हणून आयुष्य जगत असताना या देहाला परमेश्वराची साथ असणं गरजेचं आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची ओळख, भगवंताची जाणीव शेवटच्या श्वासापर्यंत असली पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा या वृत्तीवर, या विवेकाच्या बळावर आपण नक्कीच जगलं पाहिजे. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेक त्रैलोक्य पवाडे देहात्मयोगे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.